आपल्याकडे कोण परीक्षेला किंवा इंटरव्ह्यूला किंवा चांगल्या कामासाठी जात असेल ना, तर आपण त्याला दही साखर देतो आणि म्हणतो की तुझं काम पूर्ण होईल, तू विन होशील, तू जिंकशील, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होशील. बरोबर. आपल्या भारतामध्ये आपण दही साखर देतो आणि आशीर्वाद घेतो आणि जातो. तर तुम्हाला माहिती आहे का, जापानमध्ये एक वेगळी पद्धत आहे. जापानमध्ये लोक एकमेक म्हणजे कोण जर इंटरव्ह्यूला किंवा मोठ्या कामासाठी चांगल्या कामासाठी बाहेर जात असेल ना, तर त्याला ना किटकॅट देतात. येस, किटकॅट. जापानमध्ये किटकॅट देणं ना हे खूप म्हणतो ना शुभ मानलं जातं, एकदम गुड ब्लेसिंग. त्याचा अर्थ होतो कितो कासो. ह्याचा अर्थ काय, की तुझं जे काम आहे तुझ्या बरोबर आमच्या ब्लेसिंग कायम असणार आहे, ह्याचा अर्थ होतो त्याच्यामध्ये. आणि किटकॅटचा त्याचा उच्चार होतो किटोकासो. त्याच्यामुळे जापानमध्ये जो कोणी बाहेर जात असेल शुभ कार्यासाठी तर त्याला किटकॅट देतात. इवन जापानच्या ऑफिसमध्ये तर वेगवेगळ्या किटकॅट फ्लेवरचं त्यांना बॉक्सेस दिले जातात, की सगळं म्हणजे एम्प्लॉय चांगलं काम करेल, त्याचा एक चांगला रिझल्ट येईल. याच्यासाठी जापानमध्ये किटकॅट देतात. आपल्या इथे दही साखर देतात, तर जापानमध्ये किटकॅट देतात. बघा किती वेगळी पद्धत आहे. अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.